विलेपार्ल्यातील 40 वर्ष जुन्या जैन मंदिरावर पालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली। जैन समाजाकडून याचा निषेध करण्यात आला आणि मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत लोकांनी आंदोलन केलं, तर संबंधित अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली। मुंबईच्या विलेपार्ल्यातील 40 वर्ष जुन्या जैन मंदिरावर पालिकेने तोडक कारवाई केली। पालिकेने केलेल्या कारवाई विरोधात जैन समाज आक्रमक झालाय। पालिकेचा निषेध करत लोकांनी मोठ्या संख्येने आंदोलन केले। यावेळी विलेपार्ले मतदारसंघाचे आमदार पराग अळवणी, मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार वर्षा गायकवाड ही रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। मंदिर वही बनाएंगे असं म्हणत घोषणाबाजीही देण्यात आल्या। यावेळी राम मंदिर आहे त्याच ठिकाणी बनू शकतं, तर जैन मंदिर इथेच का नाही बनू शकत, असा सवाल करत घोषणाबाजी करण्यात आल्या। चाळीस वर्ष जुन्या पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर कारवाई केल्यानं विलेपार्ले ते अंधेरी पूर्व परिसरातील पालिकेच्या कारवाईवर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात विश्व हिंदू परिषद आणि जैन समाज मोठ्या संख्येने सहभागी होता। कामळीवाडीतील दिगंबर जैन मंदिरावर पालिकेची 2 दिवसांपूर्वी तोडक कारवाई। बुलडोजर आणून 16 तारखेला सकाळी 8च्या सुमारास मंदिरावर तोडक कारवाई केलेल्या मंदिरामध्ये जैन बांधवांकडून आरती करण्यात आली। मंदिर कोणाच्या आदेशावरून आणि का तोडलं असा सवाल संतप्त जैन नागरिकांनी केला। सर्वपक्षीय नेत्यांकडून मंदिरावरील कारवाई विरोधात मोर्चा काढण्यात आला। तोडक कारवाई करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। मंदिरावरील कारवाई संदर्भात पालिकेने संबंधित समितीला नोटीस दिली होती। जैन समुदायानं पालिकेच्या नोटीस विरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली। प्रकरण हायकोर्टात असताना घाईघाईत कारवाई केल्याचा लोकांचा आरोप। मुंबई हायकोर्टाकडून जैन मंदिर तोडक कारवाईवर स्टे देण्यात आला। पण आम्ही पुरे लोक तिथे जैन मंदिर पुन्हा वापस बनवणार आहे। टेम्पररी समस्या झालेली आहे। हम जैन मंदिर वहाँ बनाएंगे, वही बनेगा। वो हम नहीं जानते, राम मंदिर बन सकता है तो जैन मंदिर क्यों नहीं? हमको कोर्ट से कोई लेना देना नहीं है, हमको हमारे आस्था के परमात्मा का मंदिर बनाना है। मंदिरासंदर्भात सर्व कागदपत्र असताना 40 वर्ष जुनं मंदिर असताना कशी काय कारवाई केली असा सवाल खासदार वर्षा गायकवाडांनी केला। तर या संदर्भात आयुक्तांकडे बैठक लावण्याचं ठरल्याचंही स्थानिक आमदार पराग अळवणी म्हणाले। तर देशात राज्यात हिंदुत्ववादी सरकार असताना मंदिरांवर होणाऱ्या कारवाई विरोधात विरोधकांनी निशाणा साधला। अध्यक्ष आणि ते स्थानिक खासदार सुद्धा आहे, त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, त्यांचं कोर्टात हेअरिंग चालू आहे। तुम्ही त्यांना संधी द्यायला पाहिजे होती। त्यांचे दुपारी 2 वाजता कोर्ट होतं, तुम्ही सकाळी 8 वाजता आलात, अचानक आणि तोडफोड केली। आणि मंदिर काय आताच नाहीये ना, मंदिर 40-50 वर्षापूर्वीचं मंदिर आहे। आज आमदार येऊन बोलतात, मी आमदारांना सुद्धा प्रश्न विचारू इच्छिते, तुम्हाला माहित नाही का की कशी कारवाई झाली? नगरसेविका तुमचीच पत्नी त्या ठिकाणी होत्या, तुम्हाला माहित नाही? आणि तुम्ही सकाळी 8 वाजता बीएमसी कधीपासून एवढी एफिशियंट झाली? 2 त्या ठिकाणी जेसीबी, मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस यंत्रणा, 100च्या वर पोलीस, कशासाठी? मुद्दा शेवटी असा आहे की एक सोसायटी आणि एका बाजूला मंदिर, अशी तक्रारी एकमेकांच्या विरोधातल्या आहेत आणि त्यांच्या संदर्भातली मॅटर न्यायालयामध्ये आहे। न्यायालय काहीतरी आदेश देतं, महानगरपालिका काहीतरी करतं। वारंवार अल्पसंख्याकांवर टार्गेट ठेवून ही ज्या पद्धतीनं काम करताय ते बंद करा। मुंबई हायकोर्टाकडून तोडक कारवाईवर स्टे आला, मात्र संबंधित अधिकाऱ्यानं बुलडोजर आणून 10 मिनिटात कारवाई केल्याचा आरोप मंगलप्रभात लोढांनी केलाय। सरकार तुमचं आहे, महापालिकेत देखील पण कोणी अधिकारीने काही चुकीची कारवाई केली तर मी लोकांच्या बरोबर राहणार, जे काय सत्य आहे त्यांच्या बरोबर राहणार। महाराष्ट्र सरकार 2011 झोपड्यांना तुम्ही संरक्षण देतात आणि 40 वर्षाचं जुनं मंदिर तुम्ही तोडतात, याचा धिक्कार केला। आम्ही रस्त्यावर उतरलो, मंदिर वही बनाएंगे असं आम्ही सर्वांनी आश्वासन जैन समाजाला दिलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस मंदिरावरील तोडक कारवाई विरोधात मार्ग काढतील असं बावनकुळे म्हणाले। तर मंत्री शिरसाटांनी आमच्या भावना समाजासोबत असल्याचं सांगितलंय। सांस्कृतिक कार्यमंत्री आमचे मंगलप्रसाद लोढाजी
हे त्या ठिकाणी आहेत. त्यांना मी सांगेल की माननीय मुख्यमंत्री महोदय सांगतील की त्यामध्ये तोडगा काढला पाहिजे, काय त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. जैन धर्माचं जर इतकं जुनं मंदिर पाडण्याचं महानगरपालिकेने जे काही काम केलेलं आहे ते चुकीचंच आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. जैन धर्मियांचे जे काही मंदिर उभे राहिलेले आहेत, माझ्या माहितीप्रमाणे इतरांसारखं नाही आहे की कुठेही अतिक्रमण करायचं आणि आपलं मंदिर उभं करायचं. हे काम जैन मंदिर समाजातील लोक कधी करत नाहीत, परंतु आमच्या भावना हे जैन धर्मियांसोबत आहेत. मी शिंदे साहेबांना ही सगळी कैफियत मांडणार आणि हे प्रकरण मी एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत घेऊन जाणार, कारण हे विलेपार्ल्यामध्ये झालेलं एक मोठा जैन समाजावरती आघात आहे. घडलेल्या प्रकारानंतर संपूर्ण जैन समाज महाराष्ट्रभर एकवटलाय. जैन मंदिरांवर तोडक कारवाई करणाऱ्या मुंबई पालिकेचा कार्यकाळ संपलेला आहे आणि याची सर्व जबाबदारी सरकारकडे. दरम्यान विलेपार्लेतील जैन मंदिर पाडण्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याची हकलपट्टी करा, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. मुंबई महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर नवनाथ घाडगेंच्या आदेशानं विलेपार्लेतील जैन मंदिरावर तोडक कारवाई करण्यात आली होती. अक्षय मंकनी, TV9 मराठी, विलेपार्ले, मुंबई.